आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपला मुवमेंट आणि कर्टोसिस बघणार आहोत. ठीक आहे, तो मुवमेंट आणि कर्टोसिसचा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. हा कंपल्सरी क्वेश्चन आहे आपल्या M3चा, मुवमेंट अँड कर्टोसिस. ओके, तो याच्यामध्ये काय करतात, याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला दिसायला भेटतील. एक प्रकारचा प्रॉब्लेम आहे जो की टेबलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिल्या जातात आणि त्याच्यावरून तुम्हाला मुवमेंट फाइंड आउट करायला लावतात. ठीक आहे, आणि दुसरा आहे की तुम्हाला 4 मुवमेंट देऊन देतो, तो 4 और 5 मुवमेंट देणार, जनरली 4 मुवमेंट देतो तो, आणि त्याच्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करायचे आहेत, मुवमेंट आणि कर्टोसिस फाइंड आउट करायचे. तो बघा, तो आपल्याला कसं म्हणतात या टॉपिकमध्ये जर का तुम्ही एक प्रकार बघायला गेला तर तो प्रकार कसा असतो बघा. आपल्याला तो सुरुवातीला पहिल्या 4 मुवमेंट देतो. तो म्हणतो काय की फर्स्ट फोर मुवमेंट अबाउट एनी पॉईंट, एनी पॉईंट. आता अबाउट एनी पॉईंट म्हटल्यावर ते काय, समजा फर्स्ट 4 मुवमेंट तुम्हाला दिलेले आहेत. अबाउट एनी पॉईंट म्हटलं समजा 5 दिला आहे, 5, 6 कुठला पण पॉईंटच्या अबाउट तुम्हाला असे 4 मुवमेंट दिलेले असतात. तो फर्स्ट मुवमेंट तुम्हाला दिलेले आहेत अबाउट एनी पॉईंट. आता हा जो एनी पॉईंट मी बोलतोय याला आपण काय घेऊन टाकायचा, एक जसं की मी बोललो पहिल्या 5 मुवमेंट आहे, पहिल्या 4 मुवमेंट दिल्या तुम्हाला बघा. फर्स्ट 4 मुवमेंट जसं की दिल्यात, पहिल्या 4 मुवमेंट दिल्यात 2, 20, ठीक आहे, नंतर 40 आणि 50 या पहिल्या 4 मुवमेंट दिलेल्या आहेत. आणि या मुवमेंट कोणाच्या अबाउट काढल्यात, अबाउट पॉईंट 5 असं तुम्हाला दिलेलं आहे. तर या पहिल्या 4 मुवमेंट दिल्या आहेत अबाउट द पॉईंट 5. तर याच्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करायला लावतो, तो याच्यावरून तुम्हाला म्हणतो की तुम्ही सेंट्रल मुवमेंट काढा. बघा, तो आपल्याला म्हणतात की फर्स्ट तुम्हाला काय म्हणतील, पहिल्या 4 मुवमेंट दिलेल्या आहेत अबाउट, या 5 पॉईंटच्या अबाउट तुम्हाला 4 मुवमेंट दिले आहेत. तुम्ही आता मुवमेंट काढून दाखवा. फर्स्ट 4 मुवमेंट, तो फर्स्ट 4 मुवमेंट अबाउट, तुम्हाला फर्स्ट 4 मुवमेंट काढायचे आहेत. बघा सेंट्रल 4, बघा फर्स्ट 4 मुवमेंट, हे जे मुवमेंट असतात हे सेंट्रल मुवमेंट असतात. तो तुम्हाला काय करायचे आहेत, सेंट्रल मुवमेंट, किंवा आपण असं म्हणू शकतो फर्स्ट 4 मुवमेंट अबाउट मीन असं पण बोलू शकतो. तो लक्षात घ्या, मी नवीन सांगतो. फर्स्ट 4 मुवमेंट अबाउट एनी पॉईंट तुम्हाला दिलं जाईल आणि तुम्हाला फर्स्ट 4 मुवमेंट शोधायला लागेल. तो ती कुठली मुवमेंट असणार, सेंट्रल मुवमेंट, किंवा असं बोलायचं फर्स्ट 4 मुवमेंट अबाउट मीन शोधायला लागेल तो. ओके, किंवा फर्स्ट 4 सेंट्रल मुवमेंट शोधायला लावेल तो. ओके, अजून काय शोधायला लावेल, तो तुम्हाला मीन शोधायला लावेल वेगळा, स्टँडर्ड डिव्हिएशन शोधायला लावणार, नंतर स्टँडर्ड डिव्हिएशन शोधायला लावणार, कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस ज्याला आपण बोलतो बीटा 1, तो कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस शोधायला लावणार, आणि कर्टोसिस शोधायला लावणार बीटा 2. ओके, तो बीटा 1, बीटा 2, सिग्मा, मीन या 4 गोष्टी जर शोधायच्या आहेत. सोबत तुम्हाला फर्स्ट 4 मुवमेंट, फर्स्ट 4 सेंट्रल मुवमेंटसुद्धा शोधायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला तो, ओके, तो बघा, तो फर्स्ट 4 मुवमेंट अबाउट एनी पॉईंट दिला असतो, तुम्हाला फर्स्ट 4 सेंट्रल मुवमेंट शोधायला लावतो, सोबत मीन, स्टँडर्ड डिव्हिएशन, बीटा 1 आणि बीटा 2 या गोष्टी शोधायला लावतो. बरं, मग ठीक आहे. आता तो जे फर्स्ट 4 मुवमेंट देईल तुम्हाला, ते तुम्ही कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं, जसं की त्याने ज्या 4 मुवमेंट दिल्या त्या काय 2, 20, 40 आणि 50 आहे. तुम्ही लिहिताना कसं दाखवणार त्यांना, μ1 डॅश इज इक्वल टू 2, μ2 डॅश इज इक्वल टू 20, μ3 डॅश इज इक्वल टू 40, μ4 डॅश इज इक्वल टू 50. या पद्धतीने मी त्यांना रिप्रेझेंट करणार. अबाउट पॉईंट 5 तुम्हाला दिलेला आहे. हा जो एनी पॉईंट हे आर्बिटरी पॉईंट, याच्या अबाउट आपण हे मुवमेंट घेतलेला आहे, त्यामुळे हा आपला होऊन जाणार एनी पॉईंट ए इज इक्वल टू 5. तो ए इज इक्वल टू 5 होऊन जाणार. ओके, मग तुम्हाला या पहिल्या 4 मुवमेंट अबाउट पॉईंट 5 दिल्या आहेत, त्यावरून तुम्ही हे μ1 डॅश, μ2 डॅश, μ3 डॅश, μ4 डॅश शोधून टाकलं. ठीक आहे, म्हणजे गिवन डेटा झाला आणि ए इज इक्वल टू काय आला 5. आता तुम्हाला पहिली गोष्ट जी शोधायची आहे ती आहे मीन. तो मीन कसं काढतात, मीन इज इक्वल टू एक्स बार कसा काढणार तुम्ही, तो फाइंड आउट करणार ए प्लस μ1 डॅश, ए प्लस μ1 डॅश. मग तुमच्या लक्षामध्ये काय येईल की ए तर दिलाय त्यांनी 5 आणि μ1 डॅश किती आपला हा 2. याचा अर्थ असा झाला की मीनची व्हॅल्यू किती आली 7. तर तुम्हाला मीन भेटून जाईल. तर मीन काढणं सोपं झालं. ओके, मीन आपल्याला काढता येईल. परंतु आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे, तुम्हाला फर्स्ट 4 सेंट्रल मुवमेंट शोधायचे आहे. याचा अर्थ काय झाला, फर्स्ट 4 सेंट्रल मुवमेंटला मी दाखवणार μ1, फक्त μ1, μ2, μ3 आणि μ4. तर हे पण तुम्हाला शोधायचं आहे. आता हे झालेत फर्स्ट 4 सेंट्रल मुवमेंट, ह्या तुम्हाला शोधायच्या आहेत. बरं, मग कसं शोधतात त्याचे एक्सप्रेशन मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, μ1, μ2, μ3 आणि μ4 हे पण तुम्हाला शोधायचं आहे. कसं शोधतात बरं का, हे जर बघायला गेलो तर बघा, μ1 जो असतो तो नेहमी 0 राहतो, त्यामुळे μ1 तर तुम्हाला भेटून गेला. राईट, μ2 कसा काढणार, जेव्हा तुम्ही μ2 काढताय तर तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा, मी सांगतो. μ2 डॅश मायनस μ1 डॅशचा स्क्वेअर मला करावा लागणार. बघा, हा झाला μ2. लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे ट्रिक पण आहेत, बघू आपण. परत मला μ3 काढायचं आहे, तो थर्ड सेंट्रल मुवमेंट काढायचे. कसं काढणार, μ3 आणि लास्टला काय असणार आता आपल्याकडे बघा, μ1
डॅश त्याचा मी करणार क्यूब आणि हा 1 आणि हा इथं असणार 2. ओके, मग उरला आता मध्ये एक व्हॅल्यू अजून येईल. ती काय येते बरं का, ती व्हॅल्यू येते आपल्याकडे मधली व्हॅल्यू ती असते -3 टाइम्स μ1 डॅश इंटू μ2 डॅश आणि हा असतो आपला असा प्लस. तो प्लस मायनस प्लस या पद्धतीने ते असते. तो μ1 झाला, μ2 झाला, μ3 झाला बघा. ठीक आहे, आता लास्टवाला जो μ4 मी काढणार तो कसा काढतो बघा, चेक करा. हा μ2 झाला, μ3 झाला, इथं काय असणार μ4 डॅश आणि लास्टला काय येईल बरं का, तो येईल μ1 डॅश रेज टू पॉवर 4 आणि इथं काय होऊन जाईल 3. आता उरले इथे 2 व्हॅल्यू येतील पुन्हा. काय येतील बरं का, इथे येईल प्लस मायनस 3चा येईल इथं 4 μ1 डॅश इंटू μ3 डॅश प्लस 6 टाईम 3 दुने 6 करून टाका. 6 टाईम काय असणार इथं, 6 टाईम असणार μ1 डॅशचा बघा μ1 डॅशचा स्क्वेअर करायचा इंटू μ2. हा झाला प्लस मायनस प्लस इथं काय होऊन जाईल मायनस. अशा पद्धतीने हे फॉर्म्युले तुमच्याकडे असतात. तुम्ही ट्रिकने या फॉर्म्युल्यांना लक्षामध्ये घ्या. ज्या पद्धतीने बोललो बघा, μ2 डॅश μ3 डॅश μ4 डॅश, एंडला बघा μ1 डॅशचा स्क्वेअर 2 μ1 डॅशचा क्यूब 3 μ1 डॅश रेज टू 4 आणि मधात हे 2 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्यात फक्त. अशा पद्धतीने 4 मुवमेंट तुम्हाला या व्हॅल्यू उचलायच्या आणि याच्यात टाकून हे 4 मुवमेंट फाइंड आउट करता येतील. आपण असं कन्सिडर करूया की आपण या व्हॅल्यू शोधून टाकलेल्या आहे. मग आता आपण काय करणार, जर तुम्ही सेंट्रल 4 मुवमेंट शोधून टाकले असतील, मीन पण तुम्हाला भेटून गेला, तो मीन झाला. आता मला काढायचं आहे स्टँडर्ड डिव्हिएशन. तो स्टँडर्ड डिव्हिएशन आपण कसं काढतो, स्टँडर्ड डिव्हिएशन काढतात अंडररूटमध्ये μ2. तो अंडररूटमध्ये μ2 जर केला तर तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिएशन भेटून जाईल. याचा अर्थ मीन भेटला, स्टँडर्ड डिव्हिएशन पण भेटला. आता मला काढायचं आहे, मला फाइंड आउट करायचं आहे β1. तो β1 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. β1ला आपण काय बोलत असतो बरं का, β1 म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस. तो कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस काढायचा असेल तर तुमच्याकडे एक्सप्रेशन असतं सेंट्रल मुवमेंट μ3 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय μ2 त्याचा क्यूब. बघा इथं गलत व्हायचे चान्सेस. μ3 त्याचा स्क्वेअर डिवाइड बाय μ2 त्याचा क्यूब. हा झाला β1 कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस. आणि β2 जो आहे ज्याला कर्टोसिस बोलतो आपण, हे कसं फाइंड आउट करतो आपण, हे फाइंड आउट करतो μ4 डिवाइड बाय μ2चा स्क्वेअर. या पद्धतीने तुम्हाला β2 भेटून जाईल. आता हे जो β2 असतो, या β2च्या व्हॅल्यूवरून आपली जी कर्व असते ती कर्वचे नाव दिले जातात. कसं बरं का, जर समज आपल्याला β2ची व्हॅल्यू आपल्याला लेस दॅन 3 दिली असेल तर याचा अर्थ असा आहे ती जी कर्व आहे